ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन। तर अजित पवारांना निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याची भीती वाटतेय, राऊतांचा पलटवार। जरांगेंना निजाम मान्य पण डॉक्टर आंबेडकर मान्य नाहीत। नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका। या बांडगुळाला भुजबळांवर बोलण्याचा अधिकार कुणी दिला? विखेंनाही घरी पाठवू, नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला महत्त्व। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन। शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीसाठी एकत्र येणार। बैठकीत साखर कारखान्यांसंदर्भात होणार महत्त्वाची चर्चा। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमानिया यांची अर्थमंत्री अजित पवारांवर टीका। राज्याचं आतापर्यंत 9 ते 9.25 लाख कोटींचं देणं, 9 लाख कोटी परत आणणार कुठून? दमानियांचा सवाल। डाव्या प्रदेशात पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय। खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार। स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात। सांगोल्याच्या कोळा गावातील तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात। दारूच्या नशेत बाटली फेकल्याची माहिती। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड, राजस्थान पोस्टरचा आशय। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। प्रशिक्षणानंतरही रोजगार नाही। आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही, आंदोलकांचा इशारा। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती। अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ। 3 महिन्यांचं वीज बिल देखील माफ होणार।